तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, एक सुवर्ण संधी आपल्यासाठी सर्वांसाठी आलेली आहे. तर पशुधन महामंडळात एक मोठी भरती इथं जाहीर करण्यात आलेली आहे. तर पहा, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इथं असणार आहे. तर 10वी उत्तीर्ण ते पदवीधर म्हणजेच 10वी पासून पदवीपर्यंत जे कोणी उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील ते सर्वजण इथे अर्ज करू शकतात. सर्वांसाठी इथं ही एक मोठी संधी चालून आलेली आहे. तर आज आपण पाहणार आहोत या भरतीसाठी शिक्षण किती लागणार आहे, कोणत्या पदासाठी कोणती पात्रता लागणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, केंद्राच्या भारतीय पशुपालन महामंडळाने 2025 मध्ये रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी केली आहे. पहा, केंद्रातर्फे भरती होणार आहे. तर केंद्राच्या भारतीय पशुपालन महामंडळातर्फे ही भरती घेतली जाणार आहे. तर 2025 मध्ये जेवढ्याही रिक्त जागा आहेत पशुपालन महामंडळामध्ये, तर त्या रिक्त जागा ह्या वर्षी भरून काढण्यात येणार आहेत. तर ॲनिमल हजबँड्री कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे ही सूचना जारी करण्यात आलेली आहे. पहा, अतिशय आनंदाची बातमी येत असणार आहे. पहा, सध्या बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत समजला जात आहे. त्यातही शासकीय नोकर भरती कमीच आहे. म्हणून शासकीय पदभरतीची विविध विषयातील बेरोजगारी चातकाप्रमाणे वाट बघत असतात. आता व्हेटरनरी म्हणजेच पशुविज्ञान शाखेच्या बेरोजगारांना ही संधी इथं उपलब्ध झालेली आहे. पहा, तर व्हेटरनरी ज्यांचं झालेले आहे, तर व्हेटरनरी म्हणजेच पशुविज्ञान शाखेच्या जे उमेदवार आहेत, जे ह्या भरतीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणावं लागणार आहे. पहा, केंद्राच्या भारतीय पशुपालन महामंडळाने 2025 मध्ये रिक्त जागा भरण्याची अधिसूचना जारी केलेली आहे. तर ॲनिमल हजबँड्री कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे ही सूचना आहे. BPNL म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाने 2152 जागा भरणार असल्याचं जाहीर केले आहे. पहा, तर BPNL म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या 2152 जागा भरणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर यात विविध गटाच्या जागा रिक्त आहेत. त्यात पशुधन फार्म इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, पशुधन फार्म इन्व्हेस्टमेंट असिस्टंट व पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट अशा जागा आहेत. तर पात्र असलेले इच्छुक उमेदवार हे 12 मार्च 2025 पर्यंत अधिकृत वेबसाईटला भेट देत अर्ज करू शकतात. तर पहा, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत, जे कोणी या भरतीसाठी पात्र उमेदवार आहेत, ज्या पशुधन महामंडळामध्ये भरती करायची आहे, नोकरी करायची आहे, तर ते सर्व उमेदवारी अर्ज करू शकतात. तर त्यांच्यासाठी अर्जाची तारीख तुम्ही इथं पाहू शकता. तर 12 मार्च 2025 पर्यंत ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पशुधन शेती गुंतवणूक अधिकारी, तर या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणं आवश्यक आहे. पहा, हे जे पद आहे, कोणतं पद, तर पशुधन शेती गुंतवणूक अधिकारी. तर या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर, तर या पदासाठी पदवीधर विद्यार्थी असणं आवश्यक असणार आहे. पुढचं आहे पशुधन शेती गुंतवणूक सहाय्यक. तर पशुधन शेती गुंतवणूक सहाय्यक या पदासाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. तिसरं पद आहे पशुधन शेती प्रक्रिया सहाय्यक. या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पहा मित्रांनो, ही 3 पदे येत आहेत: पशुधन शेती गुंतवणूक अधिकारी, पशुधन शेती गुंतवणूक सहाय्यक आणि पशुधन शेती प्रक्रिया सहाय्यक. तर ह्या तिन्ही पदासाठी वेगवेगळी पात्रता लागणार आहे. 3 पदासाठी ही पात्रता इथं असणं आवश्यक असणार आहे. पहा, इच्छुक उमेदवारास प्रथम भारतीय पशुपालन .com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. पहा, जे कोणी ह्या भरतीसाठी या पदांसाठी इच्छुक आहेत, तर त्या उमेदवाराने प्रथम भारतीय पशुपालन .com या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईटवरील ऑनलाईन अर्ज करा या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढील सूचना येणार. मग ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे तसेच फोटो स्वाक्षरी अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. पहा, या वेबसाईटला भेट दिल्यानंतर
तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे आणि ते जे कोणते कागदपत्र मागतात ते तुम्ही तिथे अपलोड करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला फोटो, स्वतःचा एक पासपोर्ट फोटो आणि तुमची सही, स्वाक्षरी सुद्धा तिथं क्रमानं अपलोड करायची आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना तसेच मित्रांनो, तुम्हाला इथं या पदासाठी जे शुल्क आहे, जी फीस आहे, ती तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या तीनही माध्यमातून तुम्हाला ही भरावी लागणार आहे. तुम्हाला इथं तीनही पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ज सबमिट करीत प्रिंटआउट काढता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया तुमची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ह्या अर्ज सबमिट केलेली एक प्रिंट काढायची आहे. एक फॉर्म ह्या फॉर्मची एक प्रिंट तुम्हाला तुमच्यापाशी काढून ठेवायची आहे. पहा, 10वी उत्तीर्ण ते पदवीधर अशा पातळीवर रोजगार उपलब्ध असण्याची ही संधी केंद्रीय शासन पातळीवर मिळत आहे. पहा, 10वी पासून ते पदवीधरपर्यंत अशा रोजगार उपलब्ध असण्याची ही जी संधी आहे ती केंद्रीय शासन पातळीवर मिळत आहे. संबंधित विषयाचेच नव्हे तर केवळ 10वी उत्तीर्ण असणारे देखील या मंडळात नोकरी प्राप्त करू शकतात. पहा, या पदासाठी कोणत्याही संबंधित विषयाची डिग्री तुम्हाला लागणार नाही. त्या संबंधित विषयाचं तुम्हाला ज्ञान येत असणं आवश्यक असणार नाही. तुम्ही किमान 10वी जरी पास असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोकरी प्राप्त करू शकता. तुम्ही या ठिकाणी नोकरी करू शकता. तसेच पशुवैद्यकीय पदवी प्राप्त करणारे शेकडो पदवीधर आज बेरोजगार असल्यानं त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी इथं असणार आहे. पहा, ज्या पशुवैद्यकीय विभागामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे असे शेकडो पदवीधर आज बेरोजगार आहेत. तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी इथं असणार आहे. पहा, राज्यात पशुपालन खात्यात शेकडो जागा रिक्त असल्याचे बोलले जात आहे. परिणामी जिल्हा पातळीवर एकाच अधिकाऱ्यास अनेक पदांची प्रभारी जबाबदारी सोपवली जात आहे. पहा, पशुधन विभागामध्ये शेकडो जागा रिक्त आहेत, परंतु प्रत्येक जिल्हा पातळीवर एकच अधिकाऱ्यास अनेक पदांची जबाबदारी इथं सोपवली जात आहे. म्हणजेच कमी नोकरदार उपलब्ध असल्यामुळे एकाच अधिकाऱ्यास अनेक पदांची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे. आणि त्यासाठी आता इथं एक मोठी बातमी समोर आलेली आहे. एक सर्वांसाठी इथं गुड न्यूज आलेली आहे. तर आता केंद्रीय पातळीवर ही मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने महाराष्ट्रातील पदवीधर ते संधी साधू शकतात आणि नोकरी करण्यासाठी त्यांना ही एक सुवर्ण संधी चालून येत आलेली आहे. तर पहा, आपल्या सर्वांसाठी ही एक महत्त्वाची बातमी इथं असणार आहे. 10वी पासून ते पदवीपर्यंत ह्या 3 प्रकारचे जे पद आहेत ते आपण इथे भरू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला 12 मार्चपर्यंत या भरतीसाठी वेळ दिलेला आहे. तर आजच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला अर्जाची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या पेजवरती जाऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज इथं तुम्ही करायचा आहे.